जसं दिसतं तसंच असतं. आता काय करणार? लटकले ना भाऊ. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मराठी सिने इंडस्ट्रीचे गॉडफादर, ज्यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर, जे करतात मैत्रीची कदर, ज्यांचा पत्ता शिवाजी पार्क दादर, ज्यांच्या मनात ना भीती ना डर, ज्यांना आपण आदराने म्हणतो सर, ओ सर, असे आपले लाडके ज्यांच्या समोर जुळती कर, ते वन अँड ओनली महेश मांजरेकर. ओके, माझं आता बस कर, शिरपूट कर, या इथे. सर या अंगाला. सर, तुम्ही स्क्रीन फाडून आला. माझं नाव हिरण्यकशिपू नाही, एवढंच. ये तू या. पुष्कराज. हां, ते काय चालू होतं इकडे? काय राईम करत होता का तू? हां, ते मग जुळते का बघत होतो. हां, मग ते हे आलं, जुळलं. हां, फादर झालं, आदर पण आलं. मग म्हणलं जेन्युइन एक पत्ता पण सांगून टाका. अदर काही आलं का? आदर म्हणजे चादर सुचलं होतं, पण ते त्याचं चादर आम्ही सोडली. नाटक पहिलं केलं त्याच्यानंतर चादर सोडली. त्याची लाईनच त्याची सुचली म्हणूनच नाही म्हणून. आणि ते काय 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 आधी बोलस तू इंट्रोडक्शन करताना? आवडलं ना ते. एक सायंकाळ बिग बॉसच्या निवेदकासोबत. निवेदिका सराव झाला असतं. सराफ क्या बोल रे? नाही नाही, मग मी म्हणजे तुमच्या बरोबरच कॉन्व्हर्सेशन असं ते म्हणणं होतं. काहीतरी वेगळं सांगायचंस ना. तो कोणाचा? सर तुमचा. मग काय नाव? तू निवेदिका समोर. हा, म्हणजे तुमच्याबरोबर गप्पा असं. मग वेगळं काही नाव वेगळं ठेवायचं ना, की वेगळं काय काय जसं की कॉफी विथ महेश. सर तुम्ही संध्याकाळी कॉफी घेता? हो, कधी कधी घेतो. हा, मी कधीच घेत नाही, कारण ते म्हणजे संध्याकाळी चहा कॉफी नाही घेते तर बोलायला का जातं? पण मी खरंच नाही घेत. करण जोर काय सकाळ संध्याकाळी कॉफी पितो? करण जोर नाही. तुला कारण माहित नाही? नाही, कारण मला माहिती नाही. कारण माहित नाही का करण माहित नाही? मला करण असं वाटतंय, कारण की ऍसिडिटी होते म्हणून तो घेत नसेल संध्याकाळी कॉफी, असं मला वाटतं. जाऊ द्या, पण तुम्ही मला गुद्दा मारायला असं एक वाटतंय. नाही, मी गुद्दाच मारणार होतो तुला, पण मी मुद्द्याला हात घालतो त्याच्यापेक्षा. घाल. बोल. तर मला असं सर तुम्हाला विचारायचं आहे कॉन्फिडेंटली, की आता कलर्स मराठीवर जे बिग बॉसचं पहिला सीझन होतोय मराठीचा, तर तुम्ही तो होस्ट करताय, तर कसं वाटतंय सर? आम्हाला खूप बरी वाटते. तुम्हाला कसं वाटतंय? मला छान वाटते. नाही, मी खूप सीझन जेव्हा पाहिले बिग बॉसचे, जवळ 11 सीझन पाहिले, त्यावेळेला मलाही वाटलं की हा कधी मराठीत झालं तर मला करायला आवडेल. अच्छा, तुम्हाला करायला आवडलं असं वाटतं? हो, असं न आवडून इथे आहे का मी? नाही, मला कोणी मारून मुटकून बसवलं की इथे? नाही सर, असं मी माझ्या इच्छेने आलो की नाही? हो सर. मला आवडतं म्हणून आलो की नाही? हो सर. किती मध्ये मध्ये बोलतोस? नाही, सॉरी सर. प्रश्न विचारलास ना, संपलं. शांत. नाही, मला ज्यावेळेला 11 पाहिले त्यावेळेला मला असं वाटलं होतं की कधीतरी हा मराठीत झालं तर मला करायला आवडेल, आणि वाटलं नव्हतं मला करायला मिळेल. पण आय थिंक कलर्स गेव मी अ प्लेझंट सरप्राईज अँड एंडेमॉल गेव मी अ प्लेझंट सरप्राईज, आणि हिअर आय एम. विच इज वाय वी आर फीलिंग व्हेरी प्लेझंट. हो, तुलाही आवडलं? मला खूपच आवडलं. मला आवडलंच असतं. गुलाबी चिरपुटकर. थँक्यू. मला मी मस्त सुंदर दिसतोय. हो ना सर, मला वाटलंच तसं एकदा. हँडसम दिसलंस तर जास्त आवडलं असतं. मग आता कळलं का हे निवेदक काय आहेत बिग बॉसचे? तर आपण आता, मी तुम्हाला हे विचारायचंय मला, की सगळ्यांच्या मनात उत्सुकता आहे की या बिग बॉसच्या घरात कोण कोण असेल, तर तुमच्या मनात तुम्ही काही अशी? मला सांगितलंच नाही यांनी काही. तुम्हाला सांगितलं? अजिबात नाही. मी त्यांना खूप फोर्स केला, म्हणजे वेगळ्या पद्धतीने फाइंड आउट करायचा प्रयत्न केला. अजिबात सांगत नाही. मग कुठून तरी अशा बातम्या येतात. मग मी त्यांना विचारतो, ते म्हणतात त्या खोट्या आहेत बातम्या. ते म्हटलं मला सांग, माझी काहीतरी तयारी होईल, कारण मी काही प्रोफेशनल बिग बॉसर नाही आहे ना. तर ते सांगेच ना. मग ते म्हणाले सांगतच नाही आम्ही, आणि त्यांनाही सांगितलं नाही मी आहे म्हणून होस्ट करतोय. ते म्हणाले त्यांना सांगितलं असतं तर कोणीच तयार झालं नसतं. अच्छा, म्हणजे कोणी तिकडे सगळ्यांचे टीव्ही बंद. हा आहे का? नको बाबा, मला नाही यायचं. एवढा सर दरारा आहे का? नाही, दरारा नाही, कदाचित म्हटलं आला हा परत त्रास द्यायला.
सर काय असं कसं मग तुमच्या डोक्यात काही असं होतं की नाही म्हणजे आता तुम्ही एवढं सगळ्या लोकांना ओळखून आहे सिने सृष्टीतल्या मराठी आणि तुम्हाला कुणाला असं डांबव असं वाटतं त्या बिग बॉसच्या मला मी खूप सजेस्ट पण केले पण त्यांनी काही एक्सेप्ट केलं नाही. जसं म्हणजे मला आवडेल ऐकायला तुमच्या डोक्यातली यादी मला पहिलं नाव म्हणजे बिग बॉस होत आहे पहिलं नाव आणि बिग बॉसच्या आतमध्ये कंटेस्टंट कोण येस पहिलं नाव पटकन आलं ते संतोष जुवेकर. वाव संतोष जुवेकर काय संतोष जुवेकर संतोष जुवेकर. मग काय झालं सर त्याचं काय आलं की नाही मी त्याला भेटलो तो म्हणाला की मी नंतर त्याला विचारलं म्हटलं हळू लिहून दे. मग असं कळलं की मला आवडेल बिग बॉस मध्ये कंटेस्टंट व्हायला असं तुम्हाला त्यांनी लिहून दिलं. अच्छा पण म्हटलं पण तू आज मी फर्स्ट क्लास करेन काय सर मी सगळं परत लिहून मी त्याला एक हेच दिली डायरी. म्हटलं जे काय म्हणते लिहून दे. तो म्हणाला की मला आवडेल मी फर्स्ट क्लास करीन पण माझा एक प्रॉब्लेम असा झाला की म्हटलं की तू प्रॉब्लेम असा आहे की माझा प्रॉब्लेम झाला की शनिवारी ज्यावेळेला मी त्याशी बोलेन स्क्रीनवर तर मी काय बोलेन त्याशी कारण मला काहीच कळणार नाही. हो तुम्हाला कळणार नाही म्हटलं मला खरं मी त्याला सांगितलं असं मला कळणार नाही. तो म्हणाला की काय काय तो म्हणाला की तुम्ही तिकडे एक डबिंगचं हे केलं ना ते डब करू शकतो मी काय बोलतोय ते तिथे. अच्छा म्हणजे तो कंटेस्टंट म्हणून डबिंग मग तो डब करणार नंतर तो काय म्हणतोय ते. तर मग मी आय पुट द प्रपोजल टू कलर्स आणि ते म्हणाले नाही रे तू डबिंग बिबिंग करणं नाही. म्हणून मला करायचं म्हणजे करायचं. मी मग तो म्हणाला की मग आपण तो म्हणाला मी खारेगावचा बिग बॉस करतो. खारेगावचा बिग बॉस हो खारेगावचं बिग बॉस मग काय मी म्हटलं मग तो खारेगावात मध्ये बघतील आपण करायचं काय. पण मला आवडलं असं तिथे यायला. ओनली थिंग इज एक तर डबिंग सेंटर तिकडे उघडायला लागलं तो काय बोलतो हे लिहून द्यायला लागलं. खूप वेळ आउट ऑफ द क्वेश्चन. मी आय वॉज व्हेरी हार्ट ब्रोकन की संतोष नाहीये. मग दुसरं कुठलं नाव दुसरं नाव मला आलं. मी काय विचार केला की ऍक्टर्स आणि ऍक्ट्रेसेस असतात बरोबर वाय नॉट समन फॉर आर्ट फील्ड. ऍब्सोल्युटली डिरेक्टर कोणतरी एक चांगला. मग कोण आलं तुम्हाला एकच नाव सुचलं. एकच नाव कोण कोण सर संजय जाधव. क्या बात है सर एक्स्ट्रॉर्डनरी नाव. एकच वादा संजय दादा. मी त्याला बोललो मी तर तो ही लव्ड आयडिया म्हणाला फिनॉमिनल आहे. तो क्या बोललो मग वी हॅड अ मीटिंग. मग तू म्हणाला पण एक सांगू का यू टेल द कलर्स पीपल की इंग्लिश मध्ये बोलला पण मी मराठीत सांगतो. त्यांना कलर्सला सांगा त्या लोकांना की आपण खर्च वाचू. ओके हो कैसे खर्च वाचू. तो म्हणाला की हे काही फालतूगिरी आहे म्हणाला की आतमध्ये 15 लोक कशाला हवीत. मी एकटाच 15 रोल करीन ना. मीच 15. संजय दादा अकेले 15 रोल करीन. मारुती आता बातमी आली त्यांनी एका पिक्चर मध्ये 32 रोल केले. एका पिक्चर म्हणाला मग 15 इज म्हणाला मी 15 करीन. आय लव्ह द आयडिया. पण मग परत मी त्यांना फॉरवर्ड म्हणाले पण ते काही नाही आपण असं शूट करू शकत नाही मल्टिपल कॅमेराज आणि एकच माणूस. आणि मग ते प्रत्येक एपिसोडमध्ये आता हा ऍक्टर झाला मग तो परत त्या ऍक्टरसाठी कॉस्ट्युम बदलून येणार त्या ऍक्टरसाठी कॉस्ट्युम बदलून येणार. आणि मला टेकन मन हेल ऑफ लॉट ऑफ टाइम. बोलताना कुठल्या दादाशी बोलतो ते कळणार नाही. ते तो व्यवस्थित बोलला असता. ही 32 केले रे. 15 पण मग त्यांचा प्रॉब्लेम तो झाला असताना की तिकडे बिग बॉसच्या घरात न्यूज पेपर येत नाही. न्यूजपेपर आणि संजय जाधवचा न्यूज चॅनल नाही येत. त्यांना प्रत्येक वेळेस ते म्हणत असतात ना क्या खबर. अच्छा द्यायच्या कुठून खबरा म्हणजे त्याच्यासाठी म्हणतात ते क्या खबर. म्हणजे सांगा ना क्या खबर क्या खबर क्या सगळ्यांना खूप विचारतात ते खबर म्हणजे खबर झालं. खबर झालं संतोष जुवेकर सर खबर झालं. पण सर ठीक आहे संजय जाधव नाही पण माझ्या डोक्यात एक लिस्ट आहे. माझ्या डोक्यात असे काही नावं आहेत ती सांगू का मी तुम्हाला. हो सांग. बिग बॉस यादी काही पर्याय आहे का. नाही असं नाही. तू एकटाच आहेस माझ्यासमोर. बरोबर आहे पण मी आता आणि त्यात गुलाबी आहेस. आवडते आणि मी नॉर्मल आहे. एक गुलाबी वाचवलं मला. तर मला असं वाटतं सर पहिलं पार्टिसिपंट जो असायला पाहिजे तो म्हणजे सैराट फेम नागराज मंजुळे. काय वाटतं. अच्छा म्हणजे मला हे नाव सुचलं नाही सुद्धा म्हणायचं. असं नाही म्हणजे मी मूर्ख नाही सर. असं म्हणजे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व आफ्टर देवेंद्र फडणवीस
हे ह्यांना मी घेणार नाही असं तुला वाटत होतं? नाही सर हे नाव मला पहिल्यांदाच सुचलेलं. वाटलं ना तुम्हाला पण वाटलं 1000% मी भेटलो त्याला जाऊन. येस मग काय काय झालं काय काय तो म्हणतो ही लव्ड आयडिया. ही लव्ड इट तो म्हणाला की दिस इज फिनॉमिनल. येस परफेक्ट. तो म्हणाला तर काहीच करायची गरज नाही. हा तो म्हणाला ते लोणावळ्याला शूट करण्यापेक्षा हा आपण पुण्याला शूट करतो. त्याचा बंगला आहे, त्याच्याकडे 28 पार्टिसिपंट्स आहेत. अच्छा ऑलरेडी राहतात तिकडे. आता तिकडेच राहतात ना रे. हा तो म्हणाला तिकडेच शूट करू की. म्हणजे इकडे एकदा शूट करून एकाच वेळेला 2 सीझन शूट झाले असते. हो म्हणजे 14 हो 14 आणि 14 म्हणजे घर आणि सगळे ऑल बिग नेम्स. हो बिग म्हणजे हो मला माहिती आहे ना त्यांच्या घरात म्हणजे आर्ची वर्षा जब्या सल्या एक्झॅक्टली. नंतर नाही माहिती. सल्या अजय बाळ्या अतुल सर कोण बोलतो म्युझिक डायरेक्टर स्नेहा सुगंधा झालं सर निखिल साने. सर अरे किती हो 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 मग खूपच रंगला असतं सीझन. नको मग तिकडे ते नको. मग मी म्हटलं आपण हे नंतर करू. सेकंड आणि थर्ड सीझन टुगेदर करू. कारण माझी एक्झिट झाली असेल तिथून. तिकडे गेलं बरं स्वतः नागराज. हो हो तो स्वतः बिग बॉस तोच. मग तिकडे होस्ट तोच आणि राहतोय पण. बरं मला त्यांनी घरात घेतलंही नसतं कारण मी बरा ऍक्टर नाही. तो ओके सर तर मग म्हणतो तर ते नाव ड्रॉप झालं. मग ड्रॉप झालं म्हणजे मला वाईट वाटलं पण पण मी एक तुम्हाला सगळ्यांना सांगतो बाकी सगळे नाव असतील की नसतील ठीक आहे पण एक नाव डेफिनेटली असणार सर आहेत म्हणजे आणि ते नाव म्हणजे वैभव मांगले. सर आहेत म्हणजे मांगले असणार. ब्लॅकमेल करू नको. तुला माहिती आहे तू माझा फेवरेट ऍक्टर आहे. माझा चांगला मित्र आहे. हो पण मग काय झालं तुम्ही विचारलं कारण काय मित्र ना बरोबर दोस्तीसाठी काय पण. तर मी तो तयार झाला त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण काय आहे की तो प्रोग्राम जो आहे ना अख्खा बिग बॉस ना इट इज अबाउट एकमेकाची खेचणं फिरक्या घेणं हे धमाल मस्ती. दॅट इज व्हॉट मेक्स द प्रोग्राम. करेक्ट. पण वैभव म्हणजे इतका साधा म्हणजे कोणाबद्दल वाईट बोलत नाही, कोणाच्या पाठी काही बोलत नाही, कधीच नाही. म्हणजे त्यांनी कधीच कोणाची निंदा केलेली नाही. बरोबर इतका सज्जन आहे माणूस तो. एवढं गुणांचं. म्हटलं तो तिकडे फिटत नाहीये. तो गॉनकेस आहे सर. म्हणजे नाही ते गॉनकेस आहेच पण त्या प्रोग्राम साठी गॉनकेस आहे. प्रोग्राम साठी नॉट फिट म्हणून मग त्याचं एवढं साधं थोडं वाईट. आय वुड हॅव लव्ड हिम टू पण एक तो ऍक्टर ब्रिलियंट आहे. फक्त ते साधा म्हणजे किती साधा. ठीक आहे त्याच्यापेक्षा थोडासा एक स्टेप पुढचं म्हणजे व्हर्जन माझ्या डोक्यात येत आहे. त्यांना आनंद इंगळे सॉलिड स्टोरी झाली. काय झालं आनंदला म्हटलं मी म्हटलं रे तू असं मी करतोय बिग बॉस तर तुला आवडेल का यायला. तो म्हणा सर आतमध्ये एवढी सगळी लोक असतील आणि मग ती 15 लोक इतकी दिवस त्यांच्यावर राहायचं त्यांच्याबरोबर जमून घ्यायचं. तो म्हणतो मी काही वेळ एकटा राहिलो तर माझं स्वतः बरोबर जमत नाही. मी इतक्या लोकांबरोबर काय जमवून घेऊ. डेंजर झालं असतं. डेंजर झालं असतं. अजून एक नाव मला सुचलेलं आहे सुचते सचित पाटील. नाही पण बाकी कोणाकडे बघितलंच नसतं ना तिकडे. प्रॉब्लेम तो प्रॉब्लेम झाला असता त्याच्यामुळे थोडस ते काय मी तो आल्याबरोबरच कळलं असतं की विनर कोण आहे. आणि तो रंगलाय सध्या प्रेमात त्यामुळे अजिबात चान्सच नव्हता दुसऱ्यांना. नाही अवघड आहे ही लिस्ट काढणं. आपल्याला थोडंसं असं पाहिजे की सगळ्यांकडे बघावं ना सगळ्यांनी. बरोबर सगळे जे पार्टिसिपेंट ते सगळ्यांना थोडं प्रत्येकाचा टीव्ही तो जिथे असतो तिकडे काळा झाला असतो जळून. इकडं इतकं बघितलं. आई साईडला पण एक पॉवर असते. चमचा वागतो बघ तसा टीव्ही काळा झाला असता जिथे जिथे सचित आहे. खूपच प्रॉब्लेम झाला असता. म्हणजे एका पॉइंट नंतर अख्खं सगळं काळच झालं. नाही काळे झालं असतं. ओके तर पुढे जाऊयात. ही लिस्ट बनवणं फार अवघड आहे ते काही मला जमत नाहीये. तर आपण पुढे जाऊयात. आम्हाला सगळ्यांना एका गोष्टीबद्दल उत्सुकता आहे ते म्हणजे तुमचं स्वॅग आम्ही प्रोमो मध्ये वगैरे बघितलेलं आहे. आता सगळ्यांना ही उत्सुकता आहे की तुम्ही जे व्हिडिओ सॉन्ग आहे टायटल ट्रॅक ह्याच्यामध्ये काय मजा केली. हे बघ तिकडे ना तिकडेच नाही आधी आपण बघूया. माहितीच आहे. मी सॉरी माहितीच आहे. ऍब्सोल्युटली म्हणूनच मला एकदा सगळ्यांना ही झलक दाखवायची. सगळ्यांनाच माहिती आहे मी किती
अप्रतिम नाचतो ते. नक्कीच नक्कीच पाहिलंय त्यांनी. हो हो हो. त्यामुळेच आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे. आता आपण एकदा ते बघूयात का एकदा प्लीज सर. नक्की यू आर टेकिंग द रिस्क. येस सर, ऑन द स्क्रीन. नो सर. हो म्हणजे हे दाखवायची रिस्क घेतोय. सर काय आहे, मी तुम्ही आहे ना, मी इथे असं उभं राहू शकतो. हा, मी असं आपण बघूया. ओके, तर बघूयात आपण द व्हिडिओ सॉन्ग टायटल ट्रॅक प्लीज. मस्त सर, जबरदस्त सर, जबरदस्त. मी त्याच्या आधी तुमच्याशी बोलायच्या आधी एक प्रश्न विचारायचा, त्याच्या आधी मी सांगू इच्छितो सगळ्यांना की जे याचे लिरिक्स लिहिलेले आहेत ते कपिल इंगोले आमच्या मित्रांनी लिहिलेले आहेत. जोरदार टाळ्या. आणि जे संगीतकार आहेत त्यांना मी इथे नंतर बोलवणार आहेच, ते म्हणजे रोहन. जोरदार टाळ्या. आणि सर हा व्हिडिओ बघून आम्हाला सगळ्यांना लक्षात येतं की याच्यात फक्त स्वॅग नाहीये, प्रॉपर डान्स आहे, स्टेप्स वगैरे. हा सांगा ना, मला जरा शिकवा ना, काय कसं काय कसा एक्सपिरियन्स होता? शिकवणं कठीण आहे. ते हे मी ऋतिकला दाखवला, तो म्हणाला शिकव, त्यालाही जमलं नाही. कारण हे कुठल्याही डान्स फॉर्म मध्ये बसत नाही. हा वेगळाच डान्स फॉर्म आहे, हा माझा डान्स फॉर्म स्वतंत्र. ते मी त्या गेलो शूटिंगला, तेव्हा असं गेलो आणि मग तो आमचा कोरिओग्राफर होता अमित म्हणून, मग त्यांनी मला असं दाखवलं काय करायचं. पहिलं आपलं नुसतं असं मान हलवायची, इथे असं करायचं. मला काही कळे ना, बरं सगळेच स्टेप्स असे एवढं इतकंच. तर मला असं लक्षात यायला लागलं की मी तिकडे फक्त फर्निचर आहे, त्याचे डान्सर डान्स करणार आहेत. तर मला तसं थोडंसं कॉम्प्लेक्स आला. मी म्हटलं अरे तू काहीतरी डान्स बिन्स ठेवणार आहेस का? तो खुश झाला. त्याला असं वाटलेलं हा कुठेतरी ढ माणूस होतो, ज्याला अजिबात नाचता येत नाही. पण मग तू म्हणाला ठीक आहे सर, अभी 2 मिनिट दो, मैं तुमको बतातो डान्स स्टेप. म्हटलं तू नाही दाखवायच्या. म्हटलं मला येतात ते मी दाखवणार तुला, तेवढ्याच येतात मला, ते सगळं करणार. हा मग ते तू तुझ्या डान्सरला शिकव, मग करू. कारण मला जेवढं येत होतं ते सगळं ह्या गाण्यात टाकलेलं आहे, खिशात काही उरलेलं नाही. सगळं हेच म्हणजे आपलं सर्वस्व देऊन काम करणं जे आपल्याकडे. हो, सगळं द्यायचं खिशातलं काढून. आपण काही ठेवायचं नाही. परत कुठला डान्स करायला सांगू नकोस तुम्हाला. करून घेतलं जे येतं तेवढं. हो, एवढं तुला पण येतं ना, तेवढं येतं. पुढचा सीझन तू कर. ऐकताय ना सगळे सर? ऐकण्यासाठी आतमध्ये. ओके, नाही ऐकू नका काहीच. मी आता इथे आमंत्रित करतो वायकॉम 18 रिजनल एंटरटेनमेंटचे हेड श्री रवीश जी कुमार यांना. सर, हिंदी में तो बिग बॉस ने मतलब धूम मचाई है. हाँ, अभी मराठी में आपने देखा होगा कितनी एक्साइटमेंट है हम लोग में. हाँ, काफी एक्साइटमेंट है. तो आप क्या कहेंगे, मतलब कैसे ये मराठी में आने का एक्सपीरियंस क्या है? मराठी का एक्सपीरियंस अभी होने वाला है. So all I can say is we have Abhishek Rege with us, the CEO of Endemol. Big Boss is their format. We are proud to partner with them. And इनके तहत हमने काफ़ी regional languages में इसका शुरुआत की है. We started with Kannada. Now we are on season 5. We've done 2 seasons in Bangla. And now we are very, very proud and privileged to present the first season in Marathi. You know, and of course, you've seen the video, you've seen Mahesh Manjrekar ji. And yes, we are even though I can't reveal who the inmates of the house are, you will see them very, very shortly. We are very excited. We are very proud to present this format. Thank you, sir. And we are very excited too. Thank you. आणि आता मी मंचावर आमंत्रित करतो कलर्स मराठीचे बिझनेस हेड निखिल साने यांना. सर, कसं वाटलं अँकरिंग? विचारून घेतलं इकडे. पहिला प्रश्न तो नको, उत्तर नको. मला ऍक्च्युली प्रश्न विचारायचा आहे की मराठी मध्ये बिग बॉस करणं हे थोडंसं म्हणजे धाडसाचंच काम आहे, धाडसी निर्णय. तर कौतुकास्पद सुद्धा आहे, धाडस आहे म्हणजे. तर तुम्ही काय सांगाल त्याच्याबद्दल? नमस्कार. धाडस या बाबतीत जर म्हणायचं म्हटलं तर मला वाटतं महाराष्ट्र किंवा मराठी प्रेक्षक हा असा आहे की तो कुठचाही प्रयोग किंवा धाडस जर आपण केलं तर तो स्वीकारतो. त्यामुळे मला असं वाटतं हे खरं तर उशिरा का होईना आपल्याकडे येतं आहे. आणि त्यामुळे त्या प्रकारचं धाडस म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की ते खूप इंटरेस्टिंग इनोव्हेटिव्ह आपल्याकडे होईल असं मला समोर वाटतं आहे. जगभर प्रवास केलेला, भारतातही अनेक लँग्वेजेसमध्ये असलेला हा कार्यक्रम आहे. आणि धाडसाच्या बाबतीत असं म्हटलं तर म्हणजे अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की
कलर्स मराठीने आत्तापर्यंत वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. म्हणजे KBC मराठीमध्ये करण्याचं काम कलर्सने केलेलं आहे. झुंजसारखा एक इनोव्हेटिव्ह फॉर्मॅट कलर्सने केलेला आहे. आणि नुकताच सूरमधून आम्ही एक वेगळा प्रयत्न करण्याचा, जो एका गॅपनंतर एक म्युझिकल शो आणण्याचा प्रयत्न केला होता. सो मला असं वाटतं ह्या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये की जिथे एक प्रकारे प्रेक्षक तयार आहे, प्रेक्षकांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग स्वीकारलेले आहेत, ते चित्रपट असतील, मालिका असतील किंवा नॉन फिक्शन प्रोग्राम असतील, तर मला असं वाटतं गेल्या जवळजवळ 18 ते 20 वर्षातला मराठी इंडस्ट्रीतला सगळ्यात मोठा कार्यक्रम आम्ही इथे प्रेझेंट करतो. त्यामुळे त्याचा उत्सुकता आहे, आनंद आहे आणि तुमचे आशीर्वादही हवेत. थँक्यू. थँक्यू सर. नक्कीच नक्कीच सगळ्यांना उत्सुकता आहे. नक्कीच हा कार्यक्रम डोक्यावर घेतील असं मला तर खात्री आहे. आता मी एंडेमॉल शाईनचे CEO अभिषेक रेगे यांना मंचावर आमंत्रित करतो. हॅलो सर. हॅलो सर. हा आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेला कार्यक्रम आहे, हा फॉर्मॅट आहे. तर हा मराठीत आणताना एकदम ते मराठमोळ्या मातीत आणताना कसं काय वाटतं, डोक्यात काय विचार होते? नमस्कार. ॲक्च्युली सुरुवात करेन की वायकॉम बरोबर ॲक्च्युली रिजनल लँग्वेजमध्ये करायचाच प्रसंग पहिल्यांदा वायकॉममुळे आम्हाला आला. कन्नडवरनं सुरुवात केली सर, रवीशजींनी सांगितलं तसं. आणि यावेळेला साने सरांनी सुद्धा सपोर्ट केला मराठीसाठी. हा शो मराठीमध्ये आणण्यासाठी आम्ही बरीच वर्ष प्रयत्न करत होतो आणि शेवटी ह्या वर्षी हा आता योग आला आहे. बरीचशी आमची जी टीम आहे ती मराठीसाठी उत्स्फूर्तपणे बघत होती, कारण आम्ही सुद्धा ह्याच मराठी आहोत. त्यामुळे एक स्पेशल अजून असं हे आहे की हा शो व्हावा आणि हा सक्सेसफुल व्हावा, जास्ती लोकांनी बघावं. आणि त्या ह्याच्याने आम्ही तेवढंच म्हणजे उत्सुकतेने बघतोय, वाट बघतोय आता. येस सर. थँक्यू आणल्याबद्दल, कारण आम्ही सगळे खूप खरंच वाट बघत होतो मराठीत येण्याचं बिग बॉस. आणि थँक्यू, तुम्ही हा शो बिग बॉस मराठीमध्ये आणलाय. आता मी मंचावर आमंत्रित करतो. आय वुड लाईक टू इन्व्हाइट ऑन स्टेज बिग बॉस मराठीचे प्रेझेंटिंग स्पॉन्सर म्हणून लाभलेले डाबरचे श्री के गणपती सुब्रमण्यम, कॅटेगरी हेल्थ ओरल केअर डाबर इंडिया यांचा. सर, मैं गुड इवनिंग टू ऑल. पूछना चाहूँगा कि ये मराठी में पहला सीज़न है बिग बॉस का, तो उसके साथ एसोसिएट होने का कुछ खास रीज़न है, कुछ खास वजह है उसके साथ एसोसिएट होने की? Absolutely. See, Big Boss is the pit stop for entertainment. You know, you can't get better. It's become synonymous to entertainment. And when, we got to know that's coming up in Marathi also. So nothing, there's no two thoughts about it. We are the largest Ayurvedic toothpaste. Big Boss is meant for every household. We are meant for every household. Natural fitment. There's nothing to ask. We are so glad you. So now there are a lot of questions here in the minds of all these friends who've gathered here. So I would request you to answer these questions. आपण त्यांना प्रश्न विचारूयात, प्लीज. माझ्याकडे आहे, मला वाटतं माईक आहे. माझं असेल, सलमान खानचं असेल. वेगळं म्हणजे मला वाटतं सलमान जे करतो ते मला येत नाही, मला येतं ते सलमानला येत नाही. म्हणजे चांगलं वाईट म्हणतच नाही आहे मी. त्याची एक वेगळी स्टाईल आहे, माझी एक वेगळी स्टाईल आहे. आणि मी काही ठरवून करणार नाही आहे. आय विल स्पॉन्टेनियसली जे काही त्यावेळेला तिथे रिॲक्ट करता येईल, कारण दिस इज नॉट अ स्क्रिप्टेड शो पहिला. त्यामुळे तिथे मला काही ठरवून जाता येत नाही की मी असंच करेन तसंच करीन. जसं घडतं तिथे आठवडाभर आणि माझं जे संभाषण आहे त्या लोकांबद्दल ते त्यावेळेला जसं सिच्युएशन आहे तसं होणार आहे. त्यामुळे आय विल प्ले इट माय वे. कारण मला वाटतं ओरिजिनल नाही. वेन दे नीड टू बी एनकरेज आय एनकरेज देम. वेन दे नीड टू बी पुट डाऊन आय डेफिनेटली पुट देम डाऊन. एकंदरीत भारतातली सांस्कृतिक रचना पाहिली तर साने सर, एकंदरीत भारतातली सांस्कृतिक रचना पाहिली तर ज्या काही घडामोडी होतात ते पहिल्या महाराष्ट्रात म्हणजे मुंबईत घडतात आणि नंतर मग बाकीच्या ठिकाणी घडायला लागतात. बिग बॉस अन्य प्रांतात झालं पण मुंबईत यायला किंवा महाराष्ट्रात यायला वेळ का लागला? काय त्याला काय कारण काय?
मी यायला इथे कलर्सला आलो त्याच्यामुळे सॉरी मी उत्तर देतो. नंदू एक मिनिट. नाही मला असं वाटतं प्रत्येक शोचं एक टायमिंग असतं, त्याला काही असं काय आपण म्हणूया असं काही कारण नाही. आय थिंक त्याच्या मागे मी खूप ऑनेस्टली सांगायचं ते रवीशजींची खूप काय आपण म्हणूया त्यांचं पाठबळ खूप आहे निर्णयाकरता. सो हिज क्वेश्चन वॉज की मराठी में इतनी देर से क्यों आया. सो आई सेड दैट ही सपोर्टेड इट. एक तो टाइमिंग होता है हर एक शो का. सो दिस इज द प्रॉब्लम द टाइमिंग दैट इट हॅज कम टू मराठी. प्लस रवीशजींनी कन्नडमध्ये 5 सीझन त्याचे केलेले आहेत. सो त्यांचा स्वतःचा एक पर्सनल अनुभव होता. सो इन अ वे आम्ही दोघांनीही रिजनल मराठी स्पेसमध्ये येण्याचं एक टायमिंग झालं आणि त्यांचा सपोर्ट होता, त्यांचा एक विश्वास आहे फॉर्मॅटवरती, कारण त्यांनी एंडेमॉल बरोबर आधी काम केलेलं आहे. सो आय थिंक हे सगळं घडून यायला लागतं. मे बी यू कॅन ॲड मोर टू दिस. No, I think it's a very good question, and I agree we are late. Yeah, we should have done this many years ago. So I think जब शुरू में इसको रीजनल में लेके आए थे, we started with one language. We were very very happy with what we saw, and yes, it did take a while to bring it to Marathi because there was always the concern that a lot of the Marathi audience also watches Hindi. Should we do it? Should we not do it? So a lot of these questions were in our minds, and then we said, there is only one way to answer these questions. Let's do it. Yeah. So which is why we are doing it now. साने आय थिंक सी ही इज द मोस्ट काय म्हणूया आपण द मोस्ट सीझन्ड मोस्ट पॉप्युलर मराठी फेस. ओके, ते ॲक्टिंग करत नाहीत, ते का नाही करत असं मी अनेकदा त्यांना प्रश्न विचारतो. त्यांना नाही मला कंटाळा येतो असं त्यांचं सगळं असतं. बट इज अ ब्रिलियंट ॲक्टर. आणि दुसरी गोष्ट की मी थोडं त्यांना पर्सनली ओळखतो, तुम्ही सगळे जसे ओळखता त्यांना. तर त्यांनी तसं सांगितलं की दादरकर अमुक तमुक सगळ्या ज्या गोष्टी ते त्यांच्यामध्ये आहेत. सो इन अ वे एक प्रकारे कमांडिंग माणूस असण्याची गरज होती की घरात असलेले जे हाऊसमेट्स आहेत त्या सगळ्यांना असलेला एक आदर पण असलेला माणूस, अनुभव असलेला माणूस, प्लस एक ॲक्टिंगमध्ये असलेला एक कॅलिबर असलेला माणूस, तो प्लस एक डिरेक्टर, प्रतिभावंत डिरेक्टर असलेला माणूस. सो इतक्या सगळ्या पर्सनॅलिटी महेश सरांकडे आहेत. सो नॅचरली जो कोणी हाऊसमेट असेल या सीझनला किंवा पुढच्या कुठल्याही येणाऱ्या सीझनला, तर त्या माणसाचा नुसताच दरारा नाही आहे, तर त्याचा आदर पण आहे, त्याचा एक त्याची एक प्रतिभा आहे, त्याचं एक आपण असं म्हणू ना की इज अन एंटायर पॅकेज ज्याच्याकडे तुम्ही बघून यू विल नॉट बी एबल टू क्वेश्चन हिम. सो इन अ वे मराठी करता मला असं वाटतं त्यांच्याशिवाय दुसरा कुठलाही बेस्ट नाव असू शकलं नसतं. साने, हिंदीशी तुलना होण्याचा किती फायदा होईल असं वाटतं? कारण ऑलरेडी लोकांच्या डोक्यामध्ये प्रोग्राम आहे, तुम्हाला फक्त पुढचा गेम खेळायचा आहे, त्याचा किती फायदा होईल असं वाटतं? आई थिंक रवीश जी शुड आंसर बिकॉज दिस सो हिज क्वेश्चन इज दैट हिंदी का फायदा होगा या नुकसान होगा? नहीं, कैसा फायदा होगा? Time will tell. ठीक है, हमें खुद नहीं पता. I said that earlier. It is, I don't know हिंदी का फायदा होगा, नुकसान होगा, क्या होगा. Both of them are very different. They are for different audiences. They are in different time slots. They are at different times of the year. हमारा अभी अप्रैल में शुरू हो रहा है, उनका अक्टूबर में होता है. So honestly, I think audience has tremendous appetite for reality. This show is probably the most real and the most expensive show the Marathi market has ever seen. आपने आज तक कैरेक्टर्स देखे हैं सीरियल्स में, कैरेक्टराइजेशन में, partly in reality shows some characteristics come out. This is the only show where everything will come out. You have to be real, you have to be you. You are put in a situation, no contact with the outside world, you're only given tasks to do, your inner self will emerge. Yeah. So every time, no matter what language, no matter what country, and Abhishek Rege will bear me out, the moment you put 15 people in the house, you will get a totally new season. So how will it affect Hindi? Hindi is unique, Kannada is unique, Bangla is unique, Marathi is going to be spectacular. Yeah. जस्ट टू ॲड, मला असं वाटतं काय की आपल्या भाषेत कार्यक्रम बघण्याची गंमत वेगळीच असते आणि ती उत्सुकता नेहमीच राहते की अनेक डान्स शोज हिंदीमध्ये झालेले असतात, म्युझिकल शो झालेले असतात, पण शेवटी तुम्हाला तुमच्या मातीतलं गाणं ऐकायला आवडतं. सो मला असं वाटतं ही कुठेतरी एक गोष्ट आहे की तुमच्या मातीत तो कार्यक्रम बघायची तुम्हाला खूप उत्सुकता राहते. आणि जो काही आम्ही सर्वे केलेला आहे किंवा जे काही फीडबॅक आहे तर ते मराठीची उत्सुकता खूप प्रचंड आहे. तर मला असं वाटतं लोक एक प्रकारे अपेक्षा होतीच की हा मराठीमध्ये करावा. सो मला वाटतं कम्पॅरिझनपेक्षा इथे उत्सुकता जास्त असेल. निखिल, तुझं अभिनंदन, एक मोठा शो मराठीमध्ये तू आणलायस. प्रश्न माझा असा आहे की इथले जे स्पर्धक निवडले तर काय काय निकष काय लावले त्यांना? स्पर्धक
स्पर्धक निवडले त्याचे निकष काय लावले तुम्ही त्यांना? खूप सारे निकष आहेत त्याच्याकरता. सो मला असं वाटतं मे बी अभिषेक जी यू कॅन आन्सर द क्वेश्चन. नाही, त्यात बरेच प्रकार असतात. आम्ही त्यात बघतो की ते एक मिक्स ॲज इव्हेंच्युअली ते एका घरात राहतात, ते एक फॅमिलीसारखे आहेत. त्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक असतात, एकाच प्रकारची बाकी लोक नसतात. तर हे वेगवेगळे फॅक्टर आणि एक्सपिरियन्स बघता आमचं जे आम्ही बाकी बिग ब्रदर केले त्याच्यामध्ये ते करून एक शेवटी फायनल सिलेक्शन होतं. आणि इट्स ब्रॉडली कॅरेक्टरिस्टिक्सवरनं होतं की ते ॲज अ टीम हाऊ विल दे रिॲक्ट टू इच अदर. मराठीमध्ये त्याची एक युनिक गोष्ट एवढीच सांगेन की आपल्या सगळ्यांना आपल्या जवळचे असणारे, आपल्या काय आपण म्हणूया, आपण सगळे त्यांच्याशी कनेक्ट करू असे असणारे लोक आहेत. हिंदीमध्ये प्रामुख्याने मी जे बघतो ते प्रामुख्याने फक्त 20-30 याच एज ब्रॅकेटचे लोक असतात. तर मला असं वाटतं कन्नडामध्येही हा प्रयोग झालेला आहे की कन्नडा ऑल्सो हॅज गॉट अ पार्टिसिपंट्स विच आर ऑफ डिफरंट एज ग्रुप्स. सो आय थिंक मराठीमध्येही आम्ही तो एक प्रयत्न केलेला आहे की वेगवेगळ्या एज ग्रुपचं एक प्रकारे एका कुटुंबासारखं त्याला तयार करावं असं आमच्या डोक्यात होतं. त्यामुळे एका वेगवेगळ्या रेंजचे वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले लोक तुम्हाला इथे बघायला मिळतील. महेश सर, तुम्ही जसे मोकळ्या मनाचे आहात तसा तुमचा दारारा सुद्धा आहे. हे सर्व जे स्पर्धक आहेत ते तुमच्या समोर आल्यानंतर त्यांना मोकळं करण्यासाठी तुमची वागणूक कशी असणार आहे? नाही, मला मोकळं त्यांना करावंच लागणार नाही, कारण ते आठवड्यावर मोकळेच फिरणार आहेत तिथे, मोकाट फिरणार आहेत मोकळेपेक्षा. आणि काय असतं की तुम्ही इट इज अ फॅक्ट की तुम्ही काही लोकांना एकत्र काही दिवस रूममध्ये ठेवा, त्यांना नो कॉन्टॅक्ट विथ आउटसाईड वर्ल्ड, नो टेलिफोन्स, नो कनेक्शन. हे कुठेतरी त्यांचा ट्रू सेल्फ बाहेर येणार आहे. त्यावेळेला ते आठवडाभर हे विसरणार आहेत की त्यांना शनिवारी मला उत्तरं द्यायची आहेत. त्यामुळे तसं काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. आणि त्याचीच गंमत आहे, हा शो त्याचीच गंमत आहे. म्हणजे त्यातला खरा माणूस बाहेर येतो तिथे आणि ते लोकांना बघायला आवडतं. लोकांना ऑलवेज शेजारच्या घरात काय जेवण आहे तेच बघायला आवडतं. आपली ही काय इट इज अ ह्युमन टेंडन्सी. म्हणूनच ती लाईन आहे, दिसतं तसं असतं. म्हणजे ते दिसतं तसं नसतो आपण मराठीमध्ये म्हणतो. सो इकडे त्याच अर्थी आहे की इथे दिसतं तसंच असतं, स्पेसिफाय केलेलं आहे त्याकरता. सर, आतापर्यंत जेवढे तुम्ही कलाकृती दिग्दर्शक या नात्याने दिलेले आहे, प्रत्येकामध्ये वैविध्य आहे, नाविन्य आहे, कल्पकता वगैरे सगळं आहे. आता एवढे सगळे भाग वेगवेगळ्या प्रांतात झाल्यानंतर ही मराठीमध्ये येणाऱ्या बिग बॉसमध्ये काय तुम्ही स्वतःचा असा काय बदल केलेला आहे का? नाही, मला वाटतं की वेगळा कसं आहे की मी सलमानचे काही एपिसोड पाहिलेत, पण आपल्याला ते वेगळं करणं खूप गरजेचं आहे. कारण अख्ख्या जगाने पाहिलेत की 11 सीझन्स पाहिलेत आणि मी तसंच करायला गेलो तर लोकांना काही त्यात नवीन दिसणार नाही आहे. मी माझ्या पद्धतीने ते टॅकल करीन. आणि मला वाटतं की येस, डेफिनेटली ते तिथल्या लोकांबरोबर इंटरॅक्शन ही त्या सिच्युएशनप्रमाणेच असेल. इट माइट बी इमोशनल, इट माइट बी हिलेरियस, इट माइट बी थोडंसं त्यांना तत्त्वज्ञान शिकवणंही असेल. पण आय विल टेक इट ॲज इट कम्स. म्हणजे मी आता काहीच सांगू शकत नाही, कारण मला माहितीच नाही माझ्यासमोर काय येणार आहे आणि मला माहितीच नाही कोण स्पर्धक आहेत. त्यामुळे माझं प्रिपरेशन काही नाही आहे आणि आय विल टेक इट बाय गट इन्स्टिंक्ट. तिकडे असेल तसं आम्ही त्यांच्याशी डील करू. This is a very unpredictable show. We can only cast people who go in the house. We cannot do anything after that. They create the story, they create the show. And as Maheshji is rightly saying, you know, it's like life. Nothing prepares you for it, but you are thrown in, yeah? And you learn as you go along. महेशजी, हिंदीमध्ये या कार्यक्रमामध्ये साधारणपणे वाद वगैरे घडवले जातात आणि त्याच्यावरती फोकस असतो, भांडणं, वाद वगैरे. मराठीमध्ये काय स्वरूप आहे? असंच तुम्ही वाद? मला वाटतं ते घडवले जात नाहीत. एका फ्रस्ट्रेशनमध्ये ते वाद व्हायला लागतात आणि काय म्हणतात खरं रूप जे बाहेर येतं ना, इथे दिसतं तसं असतं. काय असतं, आपण म्हणतो दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. एका सिच्युएशनमध्ये ज्यावेळेला समोरचा माणूस काय एक्सपेक्ट करतो त्याच्या विरुद्ध आपण वागत असतो, कारण आपण आपलं ट्रू सेल्फ दाखवत नसतो. इथे त्या सिच्युएशनमध्ये इतके दिवस एकत्र राहिल्यानंतर ते ऑटोमॅटिकली ते बाहेर येतं. मला वाटतं ते घडवले जात नाहीत आणि इथेही तसंच होईल किंवा होणार नाही. पण मला वाटतं तिथे ज्या सिच्युएशन्स होतात दॅट विल मेक द शो. फक्त भांडणामुळे शो होत नाही. तिथे आतमध्ये जे घडतं त्यातनं जे होईल, इट कॅन बी वन इमोशनल एपिसोड ऑल्सो, इट कॅन बी वन हिलेरियस एपिसोड ऑल्सो. पण मला वाटतं त्या सिच्युएशनला ते कसे रिॲक्ट करतात दॅट विल मेक द शो.
करा करा. Definitely. We are always talking. We are always trying to get different formats to work for Marathi. And Big Boss, I think, is the first step in a long journey. We have always tried as a channel to innovate and to raise the bar. So this is the first time this format is being done in this market. And as I said earlier, it is the biggest reality show this market has ever seen and will ever see. And we will be proud to continue this legacy by bringing more and more such shows on board. निखिल सर, बॉलिवूड म्हणजे जेव्हा हिंदी बिग बॉस आलेला तर त्यामध्ये आम्ही विदेशी कलाकार पाहिलेले, काही मराठी भाषिक कलाकार पाहिलेले, तर मराठी बिग बॉसमध्ये आपल्याला हिंदी भाषिक कलाकार पाहायला मिळतील का? मराठी बिग बॉसमध्ये सर्व मराठी भाषिक कलाकार आहेत. त्याच्यात आत्ता ही एकदम क्लॅरिटी आहे की आम्हाला इतर भाषिक कलाकार नको तसं काही भूमिका नाही, पण आपल्याकडेच इतकं टॅलेंट आहे, आपल्याकडेच इथे कॅरेक्टर्स आहेत, आपल्याकडेच इतकी विविधता आहे, तर मला असं वाटतं आपण आत्ता मराठी लोकांनाच घेऊन पुढे जाऊया. आणि मराठी बिग बॉसचा जो आवाज असेल तो कोणाचा असेल ते 15 तारखेला कळेलच तुम्हाला. बी पेशंट. शेवटचा एक प्रश्न घेऊया. हॅलो, नाही ती होकार नकाराची प्रक्रिया चालूच असते. तर मला असं वाटतं काय की पहिल्या सीझनमुळे ची उत्सुकता मी जे सतत म्हणतोय तर त्याची ती गंमत आहे. माझं तर उलटं मत आहे की या सीझन करता जवळजवळ 70 ते 75% लोकांनी होकार दिला होता. सो ती एक परीक्षा होती की 15 जण आत कोण येणार, तर ते उलटं झालेलं आहे असं मला वाटतं. महेश सर, प्रश्न पुढचा सीझन जास्त रंगेल असं माझं मत आहे. महेश सर आणि साने सरांना प्रश्न आहे. सर इथे प्रश्न असा आहे की सर आपली मराठी संस्कृती परंपरा ही खूप वेगळी आहे हिंदीपेक्षा. हिंदीमध्ये बरेच काय भांडण शिव्यागाळ होतात आणि बरंच काय होतं, हे मराठीमध्ये आपल्याला बघायला मिळेल का, त्याला एडिट केलं जाईल? मराठीत शिव्या नसतात हे मला पटतच नाही. पहिलं वॉट नाही म्हणजे का आमचं मराठीचा अपमान करू नका रे, आम्ही पण तेवढ्याच शिव्या देतो. त्यामुळे शिवीगाळ नसेल ही याची मी खात्री घेईन. पण मला असं वाटतं की आपण काय करतो पाहिजे ना, या सगळ्या जेव्हा कम्पेअर करतो ना संस्कृती कल्चर, ह्याच्यामध्ये आपण मराठी लोकांना असं समजतो की ते प्री हिस्टॉरिक टाइम्स आहेत. आजचीच लोक आहेत ना ती. का ते हिंदीपेक्षा वेगळे असतील किंवा का ते कल्चरली खूप जास्त अवेअर असतील? मला वाटतं मराठी लोक आज ॲब्सोल्युटली जगाच्या पाठीवर कुठेचा मराठी माणूस तेवढाच प्रगल्भ आहे आणि तेवढाच डॅशिंग आहे जेवढा कुठलाही भाषिक असू दे. आणि मला खूप प्राऊड आहे की मी मराठी असल्याचा. हा अपमान वाटतो मला कायम. पिक्चर केला की मराठी ऑडियन्सला चालेल का? अरे आम्ही मूर्ख आहोत का? मराठी माणूस फक्त देवाकडे मागून मूल मागतो का? त्याला माहिती आहे ना बायोलॉजिकल काहीतरी कारणं असतात मुलं व्हायची. माय डू यू इन्सल्ट? मला हा मराठीचा अपमान वाटतो की मराठी माणसाला हे आवडेल का, मराठी माणसाला ते आवडेल का? आज गेम ऑफ थ्रोन्स सगळे मराठी माणसं बघतात की घरी आणि एन्जॉय करतात की? ते काय फक्त संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर बघतात का? नाही. सो लेट अस, मराठी खूप पुढे गेली आहे आणि ह्याच्या शिवाय नसतील ह्याची खात्री मी देतो. येस, ऑन दिस नोट आपण बाहेर आपण देऊ व्यवस्थित. येस, आणि त्याच्यात ॲड करायचं तर मला असं वाटतं भारतात हे युनिक गोष्ट आहे की नटसम्राट सारखा चित्रपट एवढा बिझनेस करू शकतो जो एका नाटकाच्या पार्श्वभूमीवर असलेला आहे. सो इतका प्रगल्भ ऑडियन्स आहे जो ज्याला माहिती आहे योग्य वाईट काय, चांगलं बरं काय. सो आय थिंक वी हॅव अ व्हेरी सेन्सिबल ऑडियन्स. I think more in that you. सर ह्याच्यामध्ये प्रमोशन्स आणि हे सगळं मूवी प्रमोशन ऑल. एक मिनिट. हां सर. I think not just sensible, you have a very evolved audience, you have a very mature audience. And our format, if you notice, is going to be aired in prime time. We want it to be a family show. It will be for everyone in the family. ते येणाऱ्या काही दिवसात अनाऊन्स होईल. हां हां आता नाही ते बक्षीस तर असतातच. पण आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की पार्टिसिपेंट्स कोण असणार आहेत. तर त्याचं उत्तर मिळणार नाही हे पण मला माहिती आहे. त्यामुळे ते 15 तारखेला मिळणार आहे. सो मी आता मंचावर आमंत्रित करतो स्पेशल पार्टनर्सना. पुनीत अगरवाल, निर्वाणा रिअल्टी, अँड अमित हावरे, CEO and JMD हावरे प्रॉपर्टीज.
आणि मी मगाशी म्हटलं तसं हे जे टायटल ट्रॅक आहे त्याचे म्युझिक कंपोजर्स मी त्यांना स्टेजवर आमंत्रित करतो. रोहन येस. आणि रोहन म्हणजे एको नाहीये, रोहन आणि रोहन. हॅलो. येस. सो मला तुम्हाला प्रश्न विचारायचा, ही हॅट्रिक झाली ना तुमची कलर्स मराठीवर? येस. येस, तुमची हॅट्रिक झाली कलर्स मराठीवर. हो. म्हणजे राधा प्रेम रंगी रंगली, मग कुंकू टिकली अँड टॅटू, आणि आता बिग बॉस. जबरदस्त. कसं वाटतंय? मस्त वाटतं ॲक्च्युली. खूप चांगलं असोसिएशन आहे ॲक्च्युली. आमचं काम आवडतं, याबद्दल आनंद वाटतोय. रोहन. हां, म्हणजे हा ट्रस्ट आहे, म्हणजे एक आम्ही डिलिव्हर करू शकतोय, आणि निखिल सरांचा जो फेथ आहे त्याला प्रत्येक वेळेस वी आर एबल टू डिलिव्हर, तर खूप छान वाटतं. आय मीन येस, थँक्यू. येस. सो आता मी सगळ्यांचे आभार मानतो. स्टेजवर सगळे जे मान्यवर मंडळी आहेत त्यांचे सगळ्यांचे, तुम्ही सगळे इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आय एम शुअर आपण सगळेजण वाट बघतोय आता 15 एप्रिलची, ज्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर आपल्याला बघायला मिळणार आहे बिग बॉस. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत.